त्याच दिसा हांवें आनी एक गजाल सांगलेली की एका मिनिस्टराचो PA और ताजो पर्सनल स्टाफ हे स्कॅमान इन्वॉल्व आसा. जॉब स्कॅम प्रकरणाचे तुफान खंय तरी मंत्री गोविंद गावडे हांच्या ऑफिसान आशिल्लो तुफान अर्थात आदलो कर्मचारी संशयित आरोपी अनिकेत कांदोळकर हाचे कडेन पावला. या जॉब स्कॅमाच्या तुफानान बीजेपी सरकाराच्या पदाधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांच्या लागच्या लोकांचे संबंध आशिल्ले सतत मुखार आयला. याच संबंधान कांय दिसा फाटीं काँग्रेस वायस स्टेट प्रेसिडेंट सुनील खवटणकर हांणी प्रेस कॉन्फरन्स घेवन मंत्र्यांच्या लागच्या मनशाचे बिंग फुटपाचे आशिल्ल्यान ताका बॅकडेटेड राजीनामो दिवपाक लायिल्ल्याचें नमूद केल्लें. त्याच प्रमाण संशयित आरोपी अनिकेत हाचो राजीनामो घेवन ताचो भांडा फूट जावच्या पयलींच ताचे मंत्र्या कडेन संबंध नाशिल्ल्याचो आव हाडपाक लागून हो बॅकडेटेड राजीनामो घेतिल्ल्याचो आरोप सुनील खवटणकर करतात. मात ह्या संबंधान आपलो वा आपल्या कार्यालयाचो आरोपी कडेन कसलोच संबंध नासून आरोपीन जायत्या काळा पयलींच राजीनामो दिल्ल्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी स्पश्ट केल्लें. मजगतीं सत्ताधारी पक्षाचो आशिर्वाद आसल्या शिवाय हो स्कॅम जावूच शकना अशें मत कायम सुनील खवटणकर हांणी मांडलां. बीजेपी सरकाराच्या अंतर्गत ह्या स्कॅमाचो अंत कितें जातलो ते लोक पयलींच जाणून आसा अशेंय सुनील खवटणकर म्हणटात. आमी फाटल्या विकान जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेतलेली 13 तारखेक त्या दिसा सांगलेलें की हे जे कॅश फॉर जॉब स्कॅम जे गोंयांत चल्ला आनी हे कॅश फॉर जॉब स्कॅमान जे कितलेशेच बीजेपीचे पदाधिकारी सांपडल्या, त्याच बरोबर हे कॅश फॉर जॉब जे स्कॅम आसा ते मंत्र्यांच्या आणि राजकीय जे रुलींग पार्टीचे लिडर्स आसा हाजे आशिर्वादा शिवाय हे जावच शकना म्हणून त्याच दिसा हांवें आनी एक गजाल सांगलेली की एका मिनिस्टराचो PA और ताजो पर्सनल स्टाफ हे स्कॅमान इन्वॉल्व आसा आनी परत जे बीजेपीन प्रयत्न चलयला की आपले हात धुवन घेवपाचे हे सगळे प्रकरणांच्यान ताजे फाटभुंयेचेर ते स्टाफाचो बॅकडेटेड रेजिग्नेशन घेतला म्हणून तुमी चॅक करा. 13 तारखेक हांवें प्रेस कॉन्फरन्स घेतलेली हे म्हयन्याच्या त्या दिसा हांवें त्याच दिसा सांगलेलें एक मिनिस्टरचे स्टाफाचें नांव येता आनी ताजें बॅकडेटेड रेजिग्नेशन घेतलां म्हणून. आनी आज ते स्टाफ जो आसा अनिकेत कांदोळकर म्हणून ते मंत्र्याच्या स्टाफाक अरेस्ट केला पुलिसांनी